तेलाचे पाकिट जेव्हा आपण विकत घ्यायला जातो तेव्हा तुम्ही बघितलं का कशावर रिफाईंड लिहिलेलं असतं, कशावर फिल्टर्ड लिहिलेलं असतं. मग याच्यातला फरक काय आहे मित्रांनो? किराण्याच्या दुकानात दर 10 पैकी 8 कस्टमर असतात जे फक्त तेल विकत घ्यायला येतात, परंतु क्वचितच काही लोकांना माहिती असतं की याच्यामध्ये फिल्टर्ड ऑइल आणि रिफाईंड ऑइलचा फरक काय आहे. आपल्यापैकी भरपूर लोक तेल परचेस करताना त्याच्यावर कंपनीचं नाव काय आहे, त्याची किंमत किती आहे, त्याच्यावर काही ऑफर आहे का, या गोष्टी आपण चेक करतो आणि ते तेल विकत घेतो. परंतु याच्यामध्ये जे रिफाईंड ऑइल किंवा फिल्टर्ड ऑइल याचा काय डिफरन्स आहे हे आज आपण माहिती करून घेऊया. माझ्याकडे हे दोन तेल आहे, एकावर लिहिलेलं आहे फिल्टर्ड ऑइल तर एकावर लिहिलेलं आहे रिफाईंड ऑइल. आता याच्यातला फरक काय आहे तर मित्रांनो हे दोन टाईपचे तेल असतात. बघा मी तुम्हाला उदाहरण देतो. आपण जुन्या काळात तेलाच्या घाणेवर जायचो, तिथे आपल्याला जे तेल मिळायचं ते तेल गाळून आपल्याला आपल्या कॅटलीमध्ये किंवा पिप्यामध्ये द्यायचे. तर त्याच्यामध्ये कोणती प्रोसेस होत होती का? सिंपल ते तेल गाळून आपल्याला द्यायचे आणि त्याच्यामुळे काय होतं, जे पण त्याचा बेसिक फ्लेवर असतो, त्याचा बेसिक कलर असतो तो पूर्ण मेंटेन राहतो. बस त्यालाच फिल्टर्ड ऑइल म्हणतात. आता रिफाईंड ऑइल मध्ये त्या तेलावर थोडी प्रक्रिया केली जाते, त्याचा कलर स्वच्छ केला जातो, त्याचा काही उग्र वास असणार तर त्याला सुद्धा कमी करण्यात येतं. त्या व्यतिरिक्त त्याची शेल्फ लाईफ सुद्धा वाढवली जाते. तर सिंपल डिफरन्स आहे. जर तेलावर प्रक्रिया करण्यात आलेली आहे तर त्याला म्हणतं रिफाईंड ऑइल आणि जे तेल फक्त फिल्टर केलेलं राहतं त्याला म्हणतात फिल्टर ऑइल. मार्केटमध्ये बेसिकली 5 टाईपचे मेजर तेल आहे जे लोक कंझ्युम करतात. त्याच्यात येतं सोयाबीन ऑइल, सनफ्लॉवर ऑइल, राईस ब्रॅन ऑइल, मस्टर्ड ऑइल आणि ग्राउंडनट ऑइल. तर आता या 5 ऑइल मध्ये कोणतं तेल कोणती प्रोसेस फॉलो करतं तर बघा मित्रांनो, जर तुम्ही ग्राउंडनट ऑइल यूज करत असणार तर ग्राउंडनट ऑइल मार्केटमध्ये 99% तुम्हाला फिल्टर्ड वालेच पॅकेट बघायला मिळणार. या व्यतिरिक्त मस्टर्ड ऑइल सुद्धा जे राहतं त्याच्यावर स्पष्टपणे कच्ची घाणी असं लिहिलेलं असतं, म्हणजे हे सुद्धा फिल्टर्ड ऑइल असतं. तुम्ही कधी मस्टर्ड ऑइल खात असणार तर तुम्हाला जाणवत असणार की याचा जो वास असतो तो इतर तेलांपेक्षा थोडा जास्त असतो. त्याच्यामुळे ग्राउंडनट ऑइल आणि मस्टर्ड ऑइल हे आपल्याला फिल्टर्ड मिळतात. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितले की सनफ्लॉवर, राईस ब्रॅन आणि सोयाबीन हे तीनही टाईपचे बहुधा आपल्याला रिफाईंड मध्येच बघायला मिळतं. माझ्याकडे हे सनफ्लॉवर ऑइल आहे फॉर्च्यून कंपनीचं, हे सुद्धा रिफाईंड आहे. जेमिनीचं आहे, याच्यावर सुद्धा रिफाईंड लिहिलेलं आहे. तर सोयाबीनचं ऑइल आहे ते सुद्धा रिफाईंड आहे. जेमिनीचं सोयाबीन ऑइल हे सुद्धा रिफाईंड आणि हे राईस ब्रॅन ऑइल हे सुद्धा रिफाईंड ऑइल आहे. भरपूर वेळी असं नोटीस करण्यात येतं की जे फिल्टर्ड ऑइल असतात ते रिफाईंड ऑइल पेक्षा थोडे महाग असतात, परंतु कोणाला कोणतं तेल कंझ्युम करायचं आहे तो चॉईस तुमचा स्वतःचा आहे. आजकाल भरपूर लोक कमी प्रक्रियेचं तेल खायला प्रेफर करतात तर ते लोक फिल्टर्ड ऑइल वापरतात. आता कोणतं तेल खायचं कोणतं नाही खायचं ही प्रत्येकाची आपापली चॉईस आहे. परंतु पुढील वेळी तुम्ही दुकानात गेल्यानंतर ही गोष्ट अवश्य बघा की तुम्ही रिफाईंड ऑइल परचेस करत आहात की फिल्टर्ड ऑइल. मित्रांनो, तुमच्या घरी कोणतं तेल तुम्ही यूज करत आहात कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा.